सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची 15 दिवसात निवड होणार। सूत्रांची माहिती, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर ही चर्चा होण्याची शक्यता। 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाचा निर्णय झाला होता। पवार पक्ष दादांकडे सोपवणार होते। शशिकांत शिंदेंचा लेखामध्ये दावा, तर धमकी आणि षडयंत्रामुळे अजित पवार बाहेर पडल्याचा शिंदेंचा आरोप। शशिकांत शिंदेंच्या लेखातील दादा चूक दुरुस्त करणार होते या वाक्यावर सुनील तटकरेंचा आक्षेप। शिंदेंचा हेतू कळला नाही, सुनील तटकरेंनी शिंदेंना सुनावलं। विलीनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यास चर्चा करू। विलीनीकरणाबाबत मुख्य पक्षांना विश्वासात घेणं गरजेचं, भाजपसोबत राहावं हीच दादांची भूमिका, तटकरेंचं स्पष्टीकरण। अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी करताना इव्हेंट कशाला? चौकशीच्या मागणीत राजकीय धूर दिसतोय। सुरत चव्हाणांची रोहित पवारांवर टीका। अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लार्क राजू ढिंगरेला 35,000ची लाच घेताना अटक। झाडाझडती दरम्यान मिळाले आणखी 42,000 रुपये। प्रकरणाशी संबंध आल्यास राजीनामा देणार, नरहरी झिरवाळांकडून स्पष्ट। मुंबई टँकर माफिया मुक्त करण्यासाठी बीएमसीची धडक मोहीम सुरू। बीएमसीची पाईपलाईनमधून पाणी चोरी करून विक्री करणाऱ्या टोळीतील 2 अटकेत। मुंबईच्या मालाड परिसरात 4 बांगलादेशी नागरिकांना अटक। एटीएसनं गुप्त माहिती आधारे सापळा रचून केली कारवाई। बांगलादेशींना मदत करणाऱ्यांचा शोध सुरू। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं सेवा तीर्थ इमारत संकुलाचं अनावरण। कर्तव्य भवन 1 आणि 2चंही केलं उद्घाटन। सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची 15 दिवसात निवड होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरही चर्चा होण्याची शक्यता आहे। 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाचा निर्णय झाला होता। संपूर्ण पक्ष दादांकडे येणार होता असा दावा शशिकांत शिंदेंनी केलाय। तर विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरणार असंही शशिकांत शिंदेंनी या लेखात म्हटलंय। शशिकांत शिंदेंच्या लेखातील दादा चूक दुरुस्त करणार होते या वाक्यावर सुनील तटकरेंनी आक्षेप घेतला। शिंदेंचा हेतू कळला नसल्याचं म्हणत त्यांनी सुनावलं। विलीनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यास चर्चा करणार असं तटकरेंनी म्हटलंय। विलीनीकरणाबाबत मुख्य पक्षांना विश्वासात घेणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले। तर भाजपसोबत राहावं हीच दादांची भूमिका होती असंही त्यांनी सांगितलं। अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी करताना इव्हेंट कशाला असा सवाल सुरत चव्हाण यांनी केला। तर चौकशीच्या मागणीमध्ये राजकीय धूर दिसत असल्याची टीका सुद्धा त्यांनी रोहित पवारांवर केली। राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणाबाबत मला काही माहिती नसल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय। तर विलीनीकरणाच्या प्रश्नावर छगन भुजबळांनी कानावर हात ठेवले। अजित पवारांना कामानिमित्त विदर्भातील अनेक नेते फोन करायचे असं वक्तव्य परिणय फुके यांनी केलं। तर विदर्भाच्या त्या नेत्याच्या फोन करण्याला काही वाव नसल्याचं परिणय फुके यांनी म्हटलंय। अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी चौकशी संथ गतीनं सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांनी केलाय। अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांनी या गंभीर विषयाकडे अपेक्षित गांभीर्यानं पाहिलं नसल्याचा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। परभणीतील महापौर निवडीवरून शिंदेंच्या टीकेचा राऊतांनी समाचार घेतला। शिंदेंना अभ्यास करण्यास सांगा, फक्त उचलली जीभ लावली दाढीला असं म्हणत राऊतांनी टीका केली। मंत्रालयातील लाच प्रकरणाची माझ्यावरही जबाबदारी आहे असं नरहरी झिरवाळ म्हणाले। तर संबंधित प्रकरणाशी संबंध आला तर राजीनामा देणार असंही त्यांनी स्पष्ट केलं। मेलडी रोडवरून मनसे आक्रमक झाली आहे। कोस्टल रोडवर मराठी गाणं का नाही असा सवाल करत मनसेनं आंदोलन केलं। पंतप्रधान मोदी 17 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर असणार आहेत। फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी मुंबईत येणार आहेत। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सेवा तीर्थ इमारत संकुलाचं अनावरण करण्यात आलं।
कर्तव्य भवन 1 आणि 2चंही पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. मालेगावच्या उपमहापौर यांच्या दालनात लावण्यात आलेल्या टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद निर्माण झाला. शिवसेना नगरसेवकांना निषेध करत तात्काळ फोटो काढण्याची मागणी केली. माझ्याकडे फंडची मागणी करण्यापेक्षा कोंबड्या आणि बकऱ्या मागण्याचं अजब आवाहन पंकजा मुंडेंनी केलं. परळी इथल्या महापशुधन एक्स्पोच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. चांदवडच्या मालसानेमध्ये सकल जैन समाजाच्या नमोकार तीर्थ पंचकल्याण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनीही महोत्सवाला भेट दिली आणि जैन मुनींचे आशीर्वाद घेतले. धुळे महानगरपालिकेच्या भाजपच्या नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचीही उपस्थिती होती. जळगावच्या सोपड्यात आमदार चंद्रकांत सोनवणेंच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी सोनवणेंना उत्तर देताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भामरागड ग्रामीण रुग्णालयासह अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. आरोग्य सेवा चांगल्या दर्जाची देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. धाराशिवच्या कन्हेरवाडीमध्ये अफूची शेती करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी जवळपास 100 किलो अफूची झाडं जप्त केली. रत्नागिरीच्या मांडकी पालवनमध्ये ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. संमेलनाची सुरुवात पारंपरिक ग्रंथ दिंडीनं करण्यात आली. हे संमेलन आजपासून 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. अकोला शहरातील उड्डाणपुलावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलण्यात आली आहेत. रस्त्यावर पहिल्यांदाच टायर किलर बसवण्यात आले. या उपाययोजनेमुळे विरुद्ध दिशेनं पुलावर चढणाऱ्या वाहनांना प्रभावीपणे रोखता येणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी इथं 132 केव्ही वीज उपकेंद्राची उभारणी केली जाणार आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. या प्रकल्पामुळे परिसरातील वीज पुरवठा अधिक सक्षम होणार आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. केळीला समाधानकारक दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. 4 दिवसांपूर्वी 1751 रुपयांपर्यंत पोहोचलेल्या केळीनं आणखी पुन्हा मोठी झेप घेतली. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या महिलांनी आंदोलन केलं. लव्ह जिहाद विरोधी आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील कचरा डेपोमुळे लाखो नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. तातडीनं कचरा डेपो स्थलांतरित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जळगावच्या काहूरखेडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा 114वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावली. सोलापुरात कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी हवालदिल झाले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठी आवक आहे आणि दर केवळ 6 ते 8 रुपये किलोवर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून अनुदानाची मागणी केली जाते. सध्या लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात होत असलेली घसरण थांबत नाहीये. आज कांद्याला प्रति किलो 6 रुपये तर सरासरी 10 ते 12 रुपये इतकाच भाव मिळाला. कष्टानं पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी कापूस विकण्यासाठी बाजारपेठेत आणला. मात्र खासगी व्यापाऱ्यांनी भाव पाडले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 700 ते 800 रुपये नुकसान सहन करावं लागतंय. अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला सरकारनं मदतीचा हात द्यावा अशी मागणी केली जाते. राज्यातील सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेत. मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये सोयाबीनचे दर हे 800 ते 1000 रुपयांनी घसरले. त्यामुळे हमी भावापेक्षा कमी भावानं सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.